विजय मिळवलेला आहे? नाही, तो फक्त तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेला आहे, पण माझ्या अपेक्षेपेक्षा खरंच कमी मिळालेला आहे. मला पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेवर प्रचंड असा आत्मविश्वास आहे की या पाचोरा शहराने गेल्या 25 वर्षात असे अनेक आले, पण त्यांनी या सगळ्यांचा दबाव झुगारत, यांचे सगळ्यांचे आमिष झुगारत शिवसेना आणि शिवसेनेच्या परिवारावर प्रचंड असं प्रेम केलं आहे आणि त्याचं द्योतक आपल्याला आज पाहायला मिळालं. मला असं वाटतं की 2001 पासून तर आत्ता 2025पर्यंत या शहरामध्ये कधीही मला मताधिक्य कमी राहिलेलं नाही. आज तर इतिहास झाला की आज या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेने मी स्वतः आजपर्यंत माझं स्वतःचं रेकॉर्ड ब्रेक करत आलो. मी पहिल्यांदा या जनतेने मला विधानसभेला 28,000चं मताधिक्य दिलं. मीच माझं रेकॉर्ड तोडलं आणि 40,000चं मताधिक्य मला दिलं. या शहराने मला विधानसभेला 10,000चं मताधिक्य दिलं. पण आज माझ्या पत्नीला मानावं लागेल, माझं रेकॉर्ड तिने ब्रेक केलं आणि पाचोरा शहरामध्ये मला 10,000चं मताधिक्य मिळालं होतं. तिने 12,000 मत घेऊन या ठिकाणी विजय प्राप्त केला. हा खरा म्हणजे एक इतिहास या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानत असतानाच माझा हा पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेला आजचा हा विजय त्यांना समर्पित करतो. आप्पा, खरं तर आपल्याला चारही बाजूने त्या ठिकाणी भाजपने घेरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निराशाजनक त्या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं आहे. मला आत्मविश्वास होता. मला नेत्यांशी कोणाशीच काही घेणं देणं नाही. जर का माझ्या मतदारसंघातली जनता माझ्या पाठीशी इतकी खंबीरपणे कायमस्वरूपी उभी असेल तर कितीही नेते येऊन गेले तर त्यांना मी डगमगत नाही. आणि त्याच पद्धतीचं दाखवून देण्याचं काम माझ्या जनतेने केलं. मला इतका मोठा प्रचंड प्रमाणात यश दिलं, परंतु दुर्दैवाने भडगाव शहरात 4 जागा गेल्या आणि पाचोरा शहरात माझ्या 6 जागा गेल्या. त्या 100% अनपेक्षित गेल्या. एक जागा तर 19 मतांनी गेली, एक काहीतरी 40-45 मतांनी गेली. जो काय पराभव झाला त्या पराभवाला डायरेक्ट नाकारलं जनतेने असं अजिबात झालं नाही. कुठेतरी निसटता पराभव माझ्या पाचोरा शहरात आणि भडगाव शहरामध्ये झाला. माझ्या मते 100% जागा खालच्या पण आणि वरच्या पण ह्या निवडून आलेल्या आहेत असं मी समजतो. दुर्दैवाने ज्या काही पाचोरा शहरात 6 आणि भडगाव शहरात 4 जागा गेल्या, मी त्यांचं देखील माझ्या नगरसेवकांचं अभिनंदन करतो. परंतु दुर्दैवाने तो पराभव आपल्याला स्वीकारावा लागेल. नाही, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांच्या देखील पत्नी त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यात. खरं म्हणजे ते माझे मित्रच आहेत. इलेक्शनमध्ये या सगळ्या गोष्टी चालू असतात. ते इथं आले, त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं आणि मी माझ्या पक्षाचं काम केलं. जनतेने मला स्वीकारलं. मी जनतेचं मनापासून अभिनंदन करतो. मंगेश दादांचं देखील त्या ठिकाणी त्या ताई भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो.